प्रिय विद्यार्थियों, एकदा पुन्हा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत मराठी निबंधमध्ये कथालेखनचे नियम। सर्वात प्रथम आपण चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉनचे बटन प्रेस करा। चला मुलांनो, आता पाहूया आपण मराठी निबंध कथालेखनचे नियम। मुलांनो, हा प्रश्न एकदम सोपा असतो। आपण पाहूया कथालेखन। कथालेखनाच्या प्रश्नात कथेचे मुद्दे दिलेले असतात व विद्यार्थ्यांना त्या मुद्द्यावरून कथा रचवायची असते। कथालेखनाला प्रारंभ करण्यापूर्वी कथेचा पूर्ण आशय लक्षात घ्यावा। नंतर कथेतील पात्रे, स्थळ, काळ निश्चित करावे। लक्षात ठेवा मुलांनो, पात्रे, स्थळ, काळ निश्चित करावेत, त्यांना नावे द्यावीत, कथेला शीर्षक द्यावे, कथेत संवाद योजावेत। तर मुलांनो, असा आपण सुंदर हस्ताक्षरमध्ये कथालेखन लिहू शकता आणि ते सर्व गुण मिळवू शकता। तर मुलांनो, लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला की कथालेखनाच्या प्रश्नात कथेचे मुद्दे दिलेले असतात व विद्यार्थ्यांनी त्या मुद्द्यावरून कथा रचवायची असते। खाली आपण पाहिलेले आहेत की जे मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्यावरूनच आपल्याला कथा लिहायची असते। तर मुलांनो, चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉनचे बटन प्रेस करा। चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण इतर विषयांचे शैक्षणिक व्हिडिओ पाहू शकता। मुलांनो, आपण पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ सोबत। चॅनलला सबस्क्राइब आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, सोबत बेल आयकॉनचे बटनही प्रेस करा। चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा आणि तिथे जाऊन आपण आपल्या सर्व विषयांचे व्हिडिओ पाहून विद्यार्थ्यांना, आपल्या मित्रांना शेअर करू शकता। चला मुलांनो, आता पुन्हा भेटू आपण।